दोन मित्र आहेत, त्या दोनही मित्रांचं एकमेकांच्या घरी जाणं येणं आहे आणि एक दिवस एक मित्र दुसऱ्या मित्राच्या पाठीमध्ये वार करतो, त्याचा विश्वासघात करतो आणि त्याची बायको पळवून नेतो. आता ज्या वेळेस त्या मित्राला हे कळतं की आपल्या मित्राने आपल्या पाठीत वार केलाय आणि आपल्या पत्नीला पळवून नेलेला आहे आणि त्यानंतर हा मित्र इतका वैतागतो की तो आता ठरवतो की याला जन्माची अद्दल घडवायचे आणि त्यानंतर म्हणजे गद्दार दोस्त, धोकेबाज बायको आणि पिसाळलेला नवरा ही घटना आज आपल्याला बघायची आहे. त्यासाठी आपल्याला जायचं आहे हरियाणा, त्या ठिकाणचं फतेहाबाद. तर या भागामध्ये हे सगळं प्रकरण घडलेलं होतं. आता याची सुरुवात होते टोहाना या भागातून किंवा तोहाना या भागातून. तर तोहाना या ठिकाणचं केला मोहल्ला हा भाग आहे. त्या ठिकाणी दीपक कुमार उर्फ पंकज नावाचा एक तरुण राहतो आहे, पंकज. तर हा पिझ्झा डिलिव्हरीचं काम करायचा आणि याचं लग्न जिंद जिल्ह्यातील खरदवाल त्या ठिकाणचं एक म्हणजे पूजा लोट नावाची एक तरुणी होती, त्या तरुणीबरोबर लग्न झालं. आता यांचं लग्न झालं 11 डिसेंबर 2011ला. लग्नानंतर हे पंजाबमध्ये गेले, त्या ठिकाणी राहत होते, तिथं संसार सुरू झाला होता. आता या जोडप्याला समीर हा 8 वर्षाचा मुलगा आणि अमन हा 7 वर्षाचा अशी 2 मुलं झालेली होती आणि यांचा चांगल्या पद्धतीनं संसार चालू होता. याचं काम पण चालू होतं, संसार पण चालू होता. आता याचा एक मित्र होता, त्याचं नाव आहे ऋतिक मेहता. हा ऋतिक जो आहे तो एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होता आणि आंबेडकर चौकामध्ये राहिला होता. आता दीपकच्या घरी त्याचं जाणं येणं होतं आणि त्याचं सारखं त्या दीपकची बायको जी असते तिच्याबरोबर वहिनी असं सगळं त्याचं वहिनी चालू होतं आणि मग ते त्यांच्यात तो लुडबुड करत होता. अशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं होतं. हे पती कामाला जायचा आणि मग तो केल्यानंतर हा यायचा आणि मग हा ऋतिक आणि ती पूजा या दोघांच्यामध्ये किंवा ऋतिक म्हणा जे काय म्हणायचं ते, तर या दोघांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली आणि त्यांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू झाले. आता हे संबंध इतके वाढले म्हणजे की अक्षरशः ते 2024मध्ये घरातून पळून गेले आणि पंजाब या ठिकाणचं पटियाला हा भाग आहे, त्या भागामध्ये एका भाड्याच्या रूममध्ये राहायला लागले होते. आता इकडं तो मित्र जो आहे त्या मित्राशी गद्दारी केली की त्याचीच बायको पळवली. बायको जी आहे ती सुद्धा धोकेबाज निघाली होती आणि तिनं मुलांचा विचार केला नाही, पतीचा तर सोडूनच द्या पण आपल्या छोट्या बाळांचा सुद्धा विचार केला नाही आणि त्याच्यामुळे आता नवरा वैतागलेला होता. त्यानंतर तो गेला पोलीस स्टेशनमध्ये. तिथं गेला, त्यानं आपली बायको गायब झाली अशी तक्रार दिली आणि तक्रार दिल्यानंतर मग आता पोलिसांनी तपास सुरू केला. अनेक ठिकाणी शोधलं आणि नंतर हा ऋतिक आणि पूजा हे दोघंही सापडल्यानंतर मग पोलिसांमध्ये आणल्यानंतर मग आता सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर त्या पळून गेलेल्या महिलेची मर्जी, म्हणजे तिनं पळून जाऊ द्या, चालत जाऊ द्या, कसंही जाऊ द्या, पण तिची काही इच्छा आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि त्याच्यामुळे मग ती म्हणजे बाकीचा विषयच नाही, म्हणजे पती बरोबर आहे का, सासू बरोबर आहे का, नवरा बरोबर आहे का, भाऊ बरोबर आहे का, प्रियकर बरोबर आहे, तसा काहीच विषय नाही, ती काय म्हणते ते महत्त्वाचं असतं. तर त्यामुळे मग तिला विचारलं की बाबा तुला का कुठं जायचं आहे, तुझी तर लहान लहान मुलं आहेत, पण तिनं सांगितलं मला प्रियकराबरोबर ती जायचं आहे. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी तिनं त्या पतीचा अपमान केला. आत्ता मात्र तो तळमळायला लागला होता की म्हणजे एवढा संसार होता, एवढं सगळं चाललेलं होतं आणि त्याच्यामध्ये आता ही अशा पद्धतीनं वागायला लागली, अशा पद्धतीनं करायला लागली आणि त्याच्यामुळे मग आता ते ह्याच्या मनामध्ये ती सनक होती, याच्या मनामध्ये ते राग होताच. आणि 12 डिसेंबर 2024ला हे दोघंजण जे आहेत प्रियकर आणि प्रियसी पळून गेलेले, ते दोघंही परत टोहाना या भागामध्ये आले होते किंवा तोहाना या भागात आले होते आणि टिळकनगर या भागामध्ये अगरवाल पीरखाना आहे त्या भागामध्ये, त्या गल्लीमध्ये ते राहत होते. आता तो पती जो आहे, तो पती ज्या ठिकाणी राहत होता, ज्या भागात राहत होता, त्याच भागामध्ये हे दोघं प्रियकर प्रियसी आले होते. बरं, आता ते पळून गेले हा भाग झाला, त्या पतीचा अपमान केला हाही भाग झाला. त्यानंतर त्या पतीच्याच घराच्या जवळ आले आणि तिथं राहायला लागले की जाता येता तो पती दिसेल किंवा त्याला दिसेल की मी पळून गेले तरी तुझ्यासमोर आले. एवढंच नाही तर ती जी पत्नी आहे ती पत्नी त्या पतीला डिवचण्याचा प्रयत्न करत होती की मी पळून गेले तरी तू माझं काहीही वाकडं करू शकला नाही किंवा अशा पद्धतीने ती टोमणे मारत होती आणि नवऱ्याला डिवचत होती आणि त्याच्यामुळे तो अजूनच पिसळत चाललेला होता. आणि मग एक दिवस त्यानं निर्णय घेतला, म्हटला की आता यांना धडा शिकवायचा आणि त्याच्यानंतर मग तो त्यांच्यावरती लक्ष ठेवायला लागला, त्यांची रेकी करायला लागला. तारीख होती 30 मे 2025. आता या दिवशी रात्री साधारण 8 वाजायचा सुमार झाला होता. दीपक हा त्याचा पुतण्या जो आहे नवीन, याच्याबरोबर ते पुनिया फॅक्टरीच्या गल्लीतून जात होता आणि त्याच वेळेस त्यानं पूजा आणि ऋतिक या दोघांनाही बघितलं. आता बघितल्यानंतर मग यानं ती बाईक बाजूला घ्यायला लावली. एकतर डोक्यामध्ये सनक होती, अगोदरच रेकी केलेली होती आणि त्याला प्लॅनप्रमाणे त्यानं ते केलं होतं, गाडी बाजूला घ्यायला लावली आणि त्याच्यानंतर मग त्यानं त्याच्याजवळ असणारा चाकू किंवा सुरा जो लपून आणला होता तो बाजूला काढला आणि त्यानं पूजाला म्हणजे त्यांच्यावरती वार करायला सुरुवात केली.
आता पहिलं पकडलं ते बायकोला. त्या पूजावरती त्यानं सपासप 11 वार केले आणि ऋतिक जो आहे त्या ऋतिकवरती 2-3 वार केले होते. आता हा ऋतिक सेकंडला त्याला मारायला सुरुवात केली ती, पण हिच्यावरती 10-11 वार केले आणि हा प्रियकर जो आहे तो तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, पण आणि पळता धावता पण त्यांच्यावरती हल्ला केला होता. आणि या सगळ्या अवस्थेमध्ये 11 वार करून सुद्धा ती पूजा जी आहे ती वाचली होती आणि तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आणि 2-3 वार करून तो प्रियकर जो आहे तो जागेवर ठार झालेला होता आणि यांना मारून तो पती जो आहे तो तिथून फरार झाला होता. आता पोलिसांनी ज्यावेळेस हे सगळं समोर आलं त्यानंतर पोलीस आले, गांभीर्याने तपास सुरू झाला. तांत्रिक बाबी, गुप्त माहिती या सगळ्याच्या आधारावरती मग काही तासामध्ये पोलिसांनी त्या पतीला ताब्यात घेतलं आणि त्यानं त्या सगळ्याची कबुली दिलेली होती. आता हा जो ऋतिक आहे तो ऋतिक पूर्वी एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होता, पण हिच्याबरोबर पळून गेल्यानंतर तो काही काम करत नव्हता. पण तरीसुद्धा यांचं कसं तरी ते चाललेलं होतं. पण आता त्याची एक बहीण आहे जिचं लग्न झाले आणि एक आई आहे. एवढी एकच आई त्याच्या घरामध्ये आहे, तिला कोणताही आधार नाही आणि ह्यानं मित्राची बायको पळवली आणि म्हणून त्या मित्रानं याला मारून टाकलं आणि त्या बायकोलाही मारून टाकलं होतं. आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो आता हे खरं तर तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.